जय शिवराय सर्वांना। शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन शेअर बाजार शिकण्याचा हा आहे 6वा व्हिडिओ। शिवराय प्रत्येक मोहिमेच्या किंवा लढाईच्या अगोदर त्या प्रदेशाची किंवा शत्रूची इत्यंभूत माहिती घेत असत। शिवराय शत्रूची किंवा त्या प्रदेशाची फंडामेंटली आणि टेक्निकली दोन्ही प्रकारे इत्यंभूत माहिती घेत प्रत्येक ठिकाणी अचूक माहिती घेऊन अचूक नियोजन करून त्यानुसार शिवराय स्वारी करत असत। म्हणजेच काय तर शिवराय आपल्या सैन्य बळाचे किंवा आपल्या स्वराज्याचे कमीत कमी नुकसान होईल, शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान होईल व त्यातून आपल्याला कसा फायदा मिळेल याचा शिवराय विचार करत असत। आणि शिवरायांच्या प्रत्येक लढाईमध्ये आपल्याला शत्रूंचे जास्तीत जास्त नुकसान पाहायला मिळते व त्या उलट शिवरायांचे त्याचप्रमाणे जास्तीत जास्त स्वराज्याचा व शिवरायांचा फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। शिवरायांची अफजलखान लढाई असो किंवा शाहिस्तेखानावरील हल्ला असो किंवा सुरतेची लूट असो किंवा दक्षिण दिग्विजयासारखी मोठी लढाई असो, या सर्व लढाईंमध्ये शत्रुबळाचे जास्तीत जास्त नुकसान झालेले आपल्याला पाहायला मिळते। त्या उलट शिवरायांच्या सैन्याचे कमीत कमी नुकसान झालेले पाहायला मिळते आणि शिवरायांना जास्तीत जास्त या लढाईंमधून फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। हे सगळं कसे शक्य झालं तर शिवराय प्रत्येक वेळी अगोदरच आपली रिस्क जी आहे ती डिफाईन करायची। आपल्याला ही शेअर मार्केटमध्ये आपली जी रिस्क आहे ती डिफाईन करावी लागते। आपल्याला जेवढा लॉस घ्यायचा तेवढाच आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी घ्यायला हवा व त्यानुसार आपल्याला आपलं टार्गेट ठेवून जितकं टार्गेट आपल्याला हवं आहे तितकं टार्गेट घ्यायला हवं। ज्या कोणत्या शेअरमध्ये आपल्याला एंट्री मारायची त्या शेअरची फंडामेंटल व टेक्निकल दोन्ही माहिती आपल्याला असणे खूप गरजेचं आहे। आणि त्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर ट्रेडमध्ये किती रिस्क आपण ठेवत आहोत ते महत्वाचे आहे। समजा आपल्याकडे 1 लाख रुपयाचं कॅपिटल आहे तर त्यावर आपण 2 ते 3% रिस्क ठेवायला हवी आणि त्या उलट आपलं टार्गेट असायला हवं 5 ते 6%। म्हणजे 1 लाख रुपयावर आपलं नुकसान झालं तर व्हायला पाहिजे 2 किंवा 3 हजार आणि आपलं प्रॉफिट जे आहे ते प्रॉफिट व्हायला पाहिजे 5 ते 6 हजार। शेअर बाजारात आपल्याला आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करणे खूप महत्वाचे आहे। आपण जर स्टॉप लॉस ठेवलाच नाही तर आपलं कॅपिटल एका दिवसामध्ये सुद्धा वाईप आउट होऊ शकतो। त्यामुळे आपल्याला आपलं एसएल स्टॉप लॉस ठेवणं खूपच महत्वाचं आहे। शिवराय जसे प्रत्येक वेळेस आपल्या सैन्याचे कमीत कमी नुकसान होईल त्याचे नियोजन करत आणि त्यानुसार स्वारी करत आपल्यालाही त्याचप्रमाणे काम करायचं आहे। ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचे लेखक म्हणतात, ट्रेडिंग मीन्स टेकिंग रिस्क ऑर एक्सेप्टिंग रिस्क ॲज क्विकली ॲज पॉसिबल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू नवीन व्हिडिओमध्ये। जय शिवराय।